आता नजर टाकूयात महाफास्ट 50 बातम्यांवर। महायुतीमधील धाराशिव आणि नाशिकच्या जागेचा तिढा सुटला। अजित पवार गट धाराशिव आणि नाशिकची जागा लढणार असल्याची सूत्रांची माहिती। अजित पवार गट आज उमेदवार घोषित करण्याची शक्यता। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेसाठी वर्षा बंगल्यावर बैठक। उदय सामंत श्रीकांत शिंदेंसोबत मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा। किरण सामंतांचीही उपस्थिती। भाजपसाठी जागा न सोडण्याचा बैठकीत सूर, सूत्रांची माहिती। संभाजीनगरच्या जागेसाठी शिंदे गटाची वर्षावर बैठक संपन्न। मुख्यमंत्र्यांचा पदाधिकाऱ्यांशी संवाद। संदीपान भुमरे, विनोद पाटील आणि विलास भुमरेंच्या नावाची चर्चा। शिरूर लोकसभेसाठी आज महायुतीची समन्वय बैठक। आज दुपारी 1 वाजता चाकणमध्ये बैठकीचं आयोजन। चंद्रकांत पाटील, उदय सामंतही उपस्थित राहणार। भाजप उमेदवारांच्या प्रचाराचं रोज विश्लेषण होणार। दररोज रात्री 11 वाजता भाजप उमेदवारांना रिपोर्ट कार्ड मिळणार। 24 उमेदवारांना बावनकुळेंकडून महत्त्वाच्या सूचना। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर। आरबीआयच्या 90व्या वर्धापन दिनाच्या विशेष कार्यक्रमाला मोदी उपस्थित राहणार। मोदींच्या दौऱ्यामुळे पोलिसांचा विशेष बंदोबस्त तैनात। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यात मोदींच्या सभांचा धडाका। मोदी राज्यात जवळपास 10 सभा घेणार असल्याची माहिती। सभांच्या तारखा लवकरच जाहीर होणार। दिल्लीत भाजपच्या निवडणूक जाहीरनामा समितीची आज बैठक। राजनाथ सिंहांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन। महाराष्ट्रातून पियुष गोयल, विनोद तावडे उपस्थित राहणार। आंबेडकर 7 जागांवर काँग्रेसला पाठिंबा देत असतील तर अकोल्याबाबत पुनर्विचार करावा का, अशा कार्यकर्त्यांची मागणी। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं सूचक वक्तव्य। एकनाथ खडसे दिल्लीला रवाना। निवडणुकीच्या काळात अचानक दिल्लीवारीमुळे चर्चांना उधाण, तर सुप्रीम कोर्टाच्या तारखेसाठी जात असल्याची खडसेंची माहिती। महादेव जानकर परभणी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार। अर्ज भरल्यानंतर महादेव जानकर शक्ती प्रदर्शन करणार। निलेश लंकेंची आजपासून जनसंवाद यात्रा। जयंत पाटील आणि संजय राऊत उपस्थित राहणार। 16 एप्रिलला यात्रेची सांगता होणार। नवनीत राणा अमरावतीतून 4 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार। नागपुरात काँग्रेस उमेदवार विकास ठाकरेंचा आजपासूनच प्रचार। प्रचारासाठी विकास ठाकरे जन आशीर्वाद यात्रा। नाना पटोले, वडेट्टीवार, गिरीश पांडव हे यात्रेला उपस्थित राहणार। रश्मी बर्वे जात पडताळणी प्रमाणपत्र आणि उमेदवारी अर्ज रद्द प्रकरणात आज हायकोर्टात जाणार। गुरुवारी उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर रश्मी बर्वेंची हायकोर्टात धाव। सेवानिवृत्त हा शब्दच मला आवडत नाही। सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात बोलताना उदयनराजेंचं मिश्किल विधान। तर राजकारणातून निवृत्त होत नसल्याचंही उदयनराजेंचं वक्तव्य। रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवेंचा पदयात्रांवर भर। रामटेकमधील शिरसी, बेसा, भिवापूरमध्ये पदयात्रा। भाजप नेत्यांचा सक्रिय सहभाग। पुण्यातील आप्पा बळवंत चौकात झळकला अनोख्या बॅनर। निवडून आल्यावर दुसऱ्या पक्षात जाणार नाही। परिचय पत्रकात असा उल्लेख असेल तरच मतदान, असा बॅनरवर आशय। ओबीसी नेते रमेश बारस्कर यांची पवार गटातून हकालपट्टी। वंचितच्या यादीमध्ये बारस्कर यांचं नाव आल्याने कारवाई। सुनेत्रा पवार खडकवासला विधानसभा मतदारसंघात तळ ठोकून। आठवड्यातला खडकवासल्याचा दुसरा दौरा। आज वारजे भागात भेटी देणार। सुप्रिया सुळे दौंड आणि भोर तालुक्यात दौरा करणार। काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे आणि शिवसेनेचे कुलदीप कोंडे उपस्थित असणार। सुप्रिया सुळेंनी ठेवला शरद पवारांचा व्हॉट्सअप स्टेटस। किती बी येऊ दे समोर, त्यांना एकटा बास, अशा आशयाचं गाणं। सुळेंच्या स्टेटसची चांगलीच चर्चा। शरद पवार उद्या वर्धा दौऱ्यावर। अमर काळेंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पवार उद्या वर्ध्यात। अनिल देशमुखांची माहिती। वांद्रे वरळी सिलिंगवरचा प्रवास महागला। नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईकरांच्या खिशाला भुर्दंड। कार, जीप, टॅक्सीच्या एकेरी प्रवासासाठी 100 रुपये टोल भरावा लागणार। सागरी किनारा मार्गावर बेस्टची प्रतीक्षा। स्वतंत्र मार्गिका राखीव असताना अद्यापही नियोजन नाही। अपुऱ्या बसमुळे निर्णय लांबणीवर असल्याच्या चर्चा। एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कपात। व्यावसायिक सिलेंडर 31 रुपयांनी स्वस्त। सिलेंडरची किंमत आता 1717 रुपयांवर।
राज्यात आजपासून वीज बिलात किमान 50 रुपयांची वाढ होणार. महावितरणच्या वीज दरात सरासरी 7.5% वाढ होणार. आजपासूनच नवीन दर लागू. गुवाहाटीत मुसळधार पावसामुळे विमानतळाचं छत कोसळलं. गोपीनाथ बोरदोलाई विमानतळाचं मोठं आर्थिक नुकसान. वादळी वाऱ्यामुळे 4 बळी तर 100हून अधिक जखमी.